गोवा बेळगांव महामार्गावयलो खानापूर ते अनमोड मेरेनचो रस्तो फाटली 8 वर्सां सावन कासव गतीन चालू आसा। तशेंच फाटले 4 फावटी हो रस्तो कारवार जिल्लो अधिकाऱ्याच्या आदेशा वयल्यान वेगवेगळ्या कामां खातीर बंद दवरिल्लो। सेगीत हो रस्तो बंद दवरतात, ताका लागून प्रवाशी तशेंच रस्त्याचेर निबून आपले पोट भरपी वेवसायिकांकूय हाचे त्रास सोंसचे पडटात। खानापूर ते अनमोड रस्त्या लागसरचो पूल बांदपा खातीर कॉन्ट्रॅक्टरान राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्या कडेन आतां परतून एक फावट हो रस्तो 3 म्हयन्यां खातीर बंद दवरपाची मागणी केल्या। मात ह्या पुलाचो फुडारात फावो तसो उपेग जावचो ना म्हणून प्रवाशांनी गोंय बेळगांव महामार्ग बंद दवरपाक आनी थंय जावपी पुलाक विरोध केला। हा जो गोवा बेळगाव महामार्ग आहे, गेली म्हणजे 8 वर्षापासून काम चालू आहे। काम म्हणजे कसं एकदम स्लो मोशन म्हणजे कासव गतीने म्हणतात त्या प्रकारे काम चालू आहे। एखादं काम चालू आहे तर एकच कामगार किंवा 2 कामगार तिकडे काय ते काम करताना दिसून येतं। तर गेली 2017 पासून ह्याचं काम चालू आहे आणि प्रथम 2017 मध्ये हा रोड बंद करण्यात आला। बऱ्याच कालावधी सुमारे 1 ते 1.5 वर्ष कालावधीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता। त्याच्यानंतर 2021 साली बंद केला, त्याच्यानंतर 2023 साली बंद केला, नंतर परत 2024 साली बंद केला। 3-4 हा रस्ता बंद करण्यात आला आहे। काम करणार त्या दृष्टिकोनाचं बंद करणार, पण त्यावेळी बंद केल्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास पण सहन करायला लावला। बसला जाणाऱ्यांना बस नाही झाली, प्रत्येक वेळेला शाळकरी मुलांना त्रास झाला, व्यावसायिकांना त्रास झाला। आता पुन्हा इकडे ह्या साईडला ब्रिज दिसते, हे ब्रिज बांधण्यासाठी म्हणून पुन्हा बंदचा प्रस्ताव कॉन्ट्रॅक्टरनी यांनी अधिकाऱ्यांकडे दिलाय की आम्हाला पुन्हा 3 महिन्यासाठी हा रस्ता बंद पाहिजे म्हणून। परंतु कारवार डीसीनी पण याचं हे जाणून घेऊन लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे त्यांनी पण या पुन्हा बंदचा प्रस्ताव त्यांनी त्यांचा फेटाळून लावायची अशी मागणी इकडे सर्व नागरिकांनी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही।